न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। सर्वत्र संततधार सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं 10 दिवसात तिसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर पडलं आहे। आज दुपारी 4 वाजता नदीची पाणी पातळी 60 फुटांवर पोहोचली होती। झपाट्याने पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। गेले 4 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। इचलकरंजीतही गेल्या 12 दिवसात तिसऱ्यांदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। नदीकाठावरील शिवमंदिर, घोरपडे सरकार यांची समाधी, स्मशानभूमी परिसरात पाणी पोहोचले आहे। प्रशासनाने लहान पुलावरील वाहतूक बंद केली असून नदी काठावर यांत्रिक बोटीसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आणि नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं। शनिवारी दुपारी 4 वाजता पाणी पातळी 60 फुटांवर पोहोचली होती। पाणी पातळी झपाट्याने वाढत असून पाणी नदीकाठावरील शेतात पसरू लागले आहे। पंचगंगेची इशारा पातळी 68 फूट असून धोका पातळी 71 फूट आहे। मागील काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे पंचगंगेची इचलकरंजीमधील पातळी आज 59.3 अशी आहे। मागील 2 दिवसांमध्ये सातत्याने पातळी ऑब्झर्व करत आहोत। अजून पाण्याचा फ्लो आहे। कृष्णा नदीमध्ये देखील पाणी अजून मोठ्या प्रमाणात सामावलं जाते। त्यामुळे इचलकरंजीमध्ये पाण्याची वाढण्याची जी गती आहे ती कमी आहे। तथापि प्रशासनाद्वारे आवश्यक ती सर्व जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 24/7 टीम्स तैनात करण्यात आलेले आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये। परंतु ज्या भागामध्ये सुरुवातीला पाणी येतं त्या भागातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आवश्यकता पडल्यास त्यांना आगाऊ इंटिमेशन दिली जाईल। त्यावेळी आपले जे आवश्यक चीजवस्तू आहेत त्या घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन केंद्रामध्ये स्थलांतरित करावे लागेल। त्यावेळी सहकार्य करावे। तत्पूर्वी आवश्यकता भासल्यास तत्पूर्वीच आपल्याला जे आपले जनावर आहेत, पाळीव जनावर, त्यांचे देखील शिफ्टिंग करावं लागू शकतं। तर प्रशासन याबाबत सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे असे नम्र आवाहन आहे।